जेलमधील नेत्यांच्या बडतर्फी संदर्भात एक विधेयक प्रकरण आणि त्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा इंडिया आघाडीला धक्का बसलेला आहे। संसदीय समितीसमोर बहिष्कारापासून पवारांनी फारकत घेतलेली आहे। त्याची महत्त्वाची बातमी, समितीमध्ये जाऊन विधेयकाला विरोध दर्शवणार असं सुळेंनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पुन्हा एकदा इंडिया आघाडीला धक्का दिलेला आहे। संयुक्त संसदीय समितीमध्ये बहिष्कारासंदर्भात विरोधी पक्षांमध्ये सहमती होत असतानाच शरद पवार यांच्या पक्षाने मात्र मोदी सरकारची विनंती मान्य करून समितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना धक्का बसलेला आहे। सलग 30 दिवस कारावास भोगावा लागलेले मुख्यमंत्री, मंत्री तसंच पंतप्रधान यांसारख्या केंद्र आणि राज्य सरकारमधील या उच्च पदस्थांना पदच्युत करणारं विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेलं आहे आणि या विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती म्हणजे जेपीसी नेमण्यात आलेली आहे। मला स्वतःला किंवा आदरणीय पवार साहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसने कॉन्टॅक्ट केलेला नाही। त्याच्यामुळे मतभेद असायचा किंवा काही वेगळा डिसिजन घ्यायचा विषयच येत नाही। आमची भूमिका एवढीच आहे की एक विधेयक आहे, त्याला आमचा विरोध आहे, त्याच्यासाठी विरोध आम्ही केला म्हणून माननीय अमित भाई शाहनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याची केलेली आहे आणि त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आमचा जो विरोध आहे तो आम्हाला त्या कमिटीमध्ये नोंदवायचा आहे, ज्याला त्या पार्लमेंटरीमध्ये डिसेंट म्हणतात, डिसेंट नोट। अनेक वेळा असं होतं की आम्ही कमिटीमध्ये जातो पण डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड राहते।